तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला मिनी ट्रॅक्टर किंवा मोठा एखादा जर ट्रॅक्टर शेती कामासाठी खरेदी करायचा असेल, तो पण अनुदानावरती, तर तुम्हाला किती पैशापर्यंत, किती रुपयापर्यंत हे अनुदान मिळत असतं, याच्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण A to Z माहिती व प्रोसेस या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदानासाठी आपण मोबाईलवरून व आपल्या लॅपटॉप PC वरून दोन्ही पण प्रकारे अर्ज करू शकतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवरती गेल्यानंतर महाडीबीटी फार्मर असं सर्च करायचं आहे। पहिली जी वेबसाईट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। थोडं खाली गेल्यानंतर तुम्हाला काही माहिती वाचायला बघायला भेटेल, ती माहिती वाचू शकतात। त्याच्यानंतर दोन्ही वेळेस तुम्हाला ओके करायचं आहे। आता तुम्हाला फार्मर ID बनलेला पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। इथं तुमचा फार्मर ID टाकायचा आहे, OTP पाठववरती क्लिक करायचं आहे। एक तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, जो पण तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो OTP आल्यानंतर तो खाली ऑप्शन येतं, OTP टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करून या वेबसाईट वरती तुम्हाला लॉग इन होऊन जायचं आहे। आता आपण OTP सेंड केल्यानंतर काही अशी नोटिफिकेशन बघायला भेटते। आपल्याला OTP वरती इथं ओके करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो OTP आहे तो मोबाईल वरती तो टाकून तुम्हाला OTP तपासावरती क्लिक करून घ्यायचा आहे। आता आपण लॉग इन झाल्यानंतर तुमची अशी प्रोफाईल सक्सेसफुली 100% कंप्लीट झालेली पाहिजे। जर कंप्लीट नसेल तर कंप्लीट करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओके वरती क्लिक करून घ्यायचं आहे। ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला कृषी यांत्रिकरण यावरती बाबी निवडा इथे क्लिक करायचं आहे। आता आपला इथं तालुका कोणता आहे, गावाचं नाव, मुख्य घटक, तपशील आता तुम्हाला मी इथं निवडून दाखवणार आहे। आता आपण तालुक्याचं नाव निवडलं आहे, गावाचं नाव इथं ऑटोमॅटिक आलं आहे। आता कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करायचं आहे। तपशील मध्ये काय टाकायचं आहे, तर आपल्याला कशासाठी अर्ज करायचा आहे, तर ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा आहे। आता व्हील ड्राईव्हचा प्रकार निवडायचा आहे। आता तुम्हाला 2 व्हील ड्राईव्ह असतं किंवा 4WD असतं, 2WD सिलेक्ट करायचं आहे। आता आपण 4WD साठी अर्ज करत आहोत। आता आपल्याला किती HP पर्यंत ट्रॅक्टर पाहिजे, तर आता आपण मिनी ट्रॅक्टर जर म्हणलं तर 40 HP च्या आतमध्ये येतं आपल्याला, 30 HP च्या। तर तुम्ही 20 PTO साठी HP पर्यंत अप्लाय करू शकतात, पण आपल्याला 20 HP च्या वरचं आणि 30 HP च्या खाली पाहिजे, तर आपण 20 ते 40 PTO HP साठी अर्ज करत आहोत। आता तुम्हाला इथं डिक्लेरेशन आहे ते पूर्ण वाचायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जतन बटनावरती क्लिक करायचं आहे। आवश्यक घटक जे आहे जो निवडलेला आहे तो यस करायचा आहे। यस केल्यानंतर तुम्हाला परत घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा यावरती जायचं आहे। आता आपण इथून मागचे व इथून पुढे जे अर्ज करणार आहोत त्याची हिस्ट्री इथं बघायला भेटेल। तर तुम्हाला पहा वरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघू शकतात आपण कशासाठी अर्ज केला आहे, तर आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज केला आहे, इथून तुम्ही बघू शकता। आता इथं जे डिक्लेरेशन दिलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे, अर्ज सादर करायचा आहे। आता देय यशस्वी, आता इथं ज्यांचं काही पहिले या वर्षीमध्ये कशाला अर्ज केलेला असेल तर तुमचं इथं ऑप्शनला 23 रुपये काही पैशाचं चलन येणार आहे, ते पेमेंट तुम्ही इथून करू शकता। पण आपल्या या पोर्टलवरती या अगोदर आपण या योजनेसाठी व या पहिले एका योजनेसाठी अप्लाय केलं, त्याच्यामुळे तर देय यशस्वी असं ऑप्शन आलेलं आहे, ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर लागू केलेले घटक वरती जायचं आहे। आता इथे बघू शकतात संपूर्ण माहिती आपण कशासाठी अर्ज केलेला आहे ही संपूर्ण माहिती बघायला भेटत असते इथं। आता आपल्याला इथं बघू शकता आपण जे ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी अर्ज केलाय, तर आपल्याला इथून अर्जाची पावती, पेमेंटची पावती, फीची पावती इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक शेतकरी आपल्या मोबाईलवरून आपल्याला जे पण ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा आहे, मिनी ट्रॅक्टर किंवा मोठं ट्रॅक्टर, त्याच्यासाठी अशा काही प्रकारे अर्ज करू शकतो। तर मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती, अर्ज करण्याची जी प्रोसेस होती, तर मी तुम्हाला ही व्हिडिओद्वारे सांगितली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल, तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असतील तर आपल्या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट व योजना रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो।
तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.